तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हा व्हिडिओ एका महिन्यापूर्वीचा आहे ॲक्च्युली, पण त्यावेळेस गुड्डू आली होती त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. टाकायचा झालाच नाही त्यामुळे मी आत्ता टाकते. तर आता आम्ही कोच्चीमध्ये चाललो आहे, म्हणजे पतीजींची ट्रीटमेंटची डेट आज होती म्हणून आम्ही चाललो होतो. तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी पूर्वी टाकलेला आहे, बट हा व्हिडिओ टाकला नव्हता. तर जाताना रस्त्याचा व्ह्यू बघा. आता सध्या तरी ऊन आहे, पण केरळमध्ये कसं आहे की लगेच क्लायमेट चेंज होतं, म्हणजे कधीही पाऊस येतो कधीही ऊन येतं, काही सांगता येत नाही. तर आता मस्त गप्पा मारत आम्ही चाललो आहे. तर जाता जाता जेवण करणार आहे. आता तुम्हाला पतीजींच्या डोक्यावरती केस दिसतील, बट काही वेळाने म्हणजे आम्ही तिथे गेल्यानंतर ते केस पूर्ण काढणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला केस अजिबात दिसणार नाहीत. तर हा रस्ता एकदम असा घरासारखा झाला आहे आम्हाला, म्हणजे एवढं प्रवास केला आम्ही ह्या रस्त्याने. आणि आता तर गुड्डू कोच्चीमध्ये असते त्यामुळं सारखंच आम्ही जातो आहे, म्हणजे 8 दिवसाला म्हटलं तरी पण जातो आहे, त्यामुळे सारखं जाणं येणं सुरूच आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्पेशली केरळाचं जेवण कसं असतं, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीचं व्हरायटी फूड इथं भेटतं, म्हणजे केरळाचं स्पेशल काय आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आम्ही आज नाश्त्यासाठी काय खाणार आहे ते पण तुम्हाला माहिती होईल. तर केरळाची बरीचशी माहिती तुम्हाला व्हिडिओ थ्रू भेटेल. तर आता जस्ट आम्ही ज्या नेहमी रेस्टॉरंटमध्ये जातो त्याच रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. तर इथं पहा, त्याचं नाव आहे एम्पायर प्लाझा, आणि इथे एकदम मस्त गरमागरम जेवण बनवून भेटतं. आणि लय घासायचं नसतं. केस चालली कपाची बघू टकल दाखव कुठनं केस दाखवले थोडी मोठी केलेलं आणि माझी फ्रेंड सांगितलं काढले काय म्हणले भरपूर आहे. कोरडं किती भारी खावा. एक 911 डेट करायला बोलले भारी थिएटर आहे म्हणून तू आली नाही. आम्ही त्या दिवशी गेलो उगाच पैसा झाडा लावला पिवलाय का तुला का ग्रीन ठेव माहिती घे जाते तिकीट ठेव तिकीट कशाला स्प्राइट पहिलं नाही को बाय दिदा. तू घेतले का इयरफोन ते नंतर म्हणतील नाही सगळे घेतले. आयशू डार्लिंग बाय. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.